वाशिंदजवळच्या आता वालकस नदीवर आपण निघलो, डोळ्याला पोचलो. इथं हायवेला पोचल्यानंतर वैष्णवी देवी माता मंदिराचा दर्शन झाला. इथे गुफा आहे मस्त, गुफेमध्ये तुम्ही जाऊ शकता. पुन्हा आपण वालकसच्या रस्त्याकडे निघालोय. तर वालकसचा रस्ता फक्त आता 5 मिनिट. पोलिसांची गाडी दिसली बाबा, गर्दी असल्या कारणाने पोलिसांचा राऊंड इकडे असतो. आत्ताच एका वर्षापूर्वी रिसॉर्टचं काम चालू केलं आहे आणि रिसॉर्टचं काम आता अर्ध्यापर्यंत संपलेलं आहे. एवढा बोलता आता पार मी वालकसच्या नदीवर पोहोचलेलो आहे. वालकसचा रस्ता बघा किती भारी दिसतोय. नदीचं सौंदर्य बघता तुमचं पण मन तृप्त होईल. जवळपास 200 मीटरचा नदीचा किनारपट्टा आहे हा. तर 200 मीटरच्या किनारपट्ट्यात मी आता डुबकी मारणार आहे आणि मी ठरवलंय की ही नदी आता पार करणार आहे. एकदम सकाळी आलोय, त्याच्यामुळे नदीचं पाणी एकदम थंड आहे. आता दादू आमचा ह्या किनारपट्टीवरून शूट घेणार आहे आणि मी त्या किनारपट्टीवरून उडी मारली आणि आता पोहत इथं आलोय. पोहताना मला अतिशय आनंद झाला, एकदम मजा आली. कारण की खोल पण पाणी तेवढाच आहे, पण आता पोहता येतो. टॅलेंट कुठं दाखवायला पाहिजे आणि तुम्ही पण मला बघून माझा सत्कार करायला पाहिजे, शुभेच्छा द्यायला पाहिजेत. कदाचित वालकसची पोरा पण वाशिंदची पोरा, खडवली, त्याच्यानंतर भोकरी इकडची पोरा जर बघत असतील तर तुम्ही तर वालकसच्या नदीत येतच असाल. तर इथला एक्सपिरियन्स कसा आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. पावसाळ्यामध्ये इथं कोणी येऊ नका, कारण की पावसाळ्यामध्ये ह्यो पाणी डबल ट्रिपलचा असतो आणि पुलाचा पट्टा पार करून लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतं. चुकून येऊ नका पावसाळ्यामध्ये, अशी कळकळीची विनंती. मित्रांनो, अशाच प्रकारे मी पूर्ण नदी पार केलेली आहे. मला अवॉर्ड पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला अवॉर्ड द्या आणि हृदयापासून बोला जय शिवराय. भरपूर एन्जॉय केला मित्रांनो. आता मी बाहेर येतो मस्त आणि आमच्या इथं स्पेशल चाय भेटतो, तिकडे जातो ना चाय पितो. कारण मी आपल्या एरियातले डेली व्लॉग्स टाकतो. तर मला तुमचा सपोर्ट पाहिजे, तर सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून नवीन इंटरेस्टिंग टॉपिक काय असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी ते नक्की